नमस्कार मंडळींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत तुम्ही डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस म्हणजेच रोज वापरली जाणारी वाक्य म्हणजे ज्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच करतो, परंतु ते इंग्रजीत त्या सेंटेन्स कसे तयार करायचे आपल्याला बहुधा माहिती नसते। तर आजच्या व्हिडिओत तुम्ही ते शिकणार आहात। व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून ज्यांना इंग्लिश शिकायचे असेल तेही इंग्रजी शिकू शकतील। तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया। मी इंग्रजी खूप चांगले बोलतो किंवा बोलते। आय स्पीक इंग्लिश व्हेरी वेल। आय स्पीक इंग्लिश व्हेरी वेल। मी माझ्या फावल्या वेळात नवीन कौशल्य शिकतो किंवा शिकते। आय लर्न न्यू स्किल्स इन माय स्पेअर टाईम। आय लर्न न्यू स्किल्स इन माय स्पेअर टाईम। न्यू स्किल्स म्हणजे नवीन कौशल्य, इन माय स्पेअर टाईम म्हणजे फावल्या वेळेत। मी उद्या शाळेत जाणार नाही। आय विल नॉट गो टू स्कूल टुमॉरो। आय विल नॉट गो टू स्कूल टुमॉरो। टुमॉरो म्हणजे उद्या। तो दुपारी 2 वाजता पुण्याला गेला। ही वेंट टू पुणे ॲट 2 PM. ही वेंट टू पुणे ॲट 2 PM. मला पावभाजी खायला आवडते। आय लाईक टू ईट पावभाजी। आय लाईक टू ईट पावभाजी। ईट म्हणजे खाणे। मी उद्या त्याला भेटेन। आय शाल सी हिम टुमॉरो। आय शाल सी हिम टुमॉरो। आम्ही संध्याकाळी रेडिओ ऐकत होतो। वी वेअर लिसनिंग टू द रेडिओ इन द इव्हिनिंग। वी वेअर लिसनिंग टू द रेडिओ इन द इव्हिनिंग। इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी, लिसन म्हणजे ऐकणे। एका आठवड्यापूर्वी मला त्याचं पत्र मिळाले। आय रिसीव्ह हिज लेटर अ वीक ॲगो। आय रिसीव्ह हिज लेटर अ वीक ॲगो। आम्ही दिवसातून 3 वेळा जेवतो। वी ईट 3 टाइम्स अ डे। वी ईट 3 टाइम्स अ डे। आज चंद्र लवकर उगवला। टुडे द मून रोज अर्ली। टुडे द मून रोज अर्ली। अर्ली म्हणजे लवकर। काळ सर्व गोष्टी बदलतो किंवा वेळ सर्व गोष्टी बदलते। टाइम चेंजेस ऑल थिंग्स। टाइम चेंजेस ऑल थिंग्स। ऑल थिंग्स म्हणजे सर्व गोष्टी। तुम्हाला कसे वाटते किंवा तुला कसं वाटतं? हाऊ डू यू फील। हाऊ डू यू फील। फील म्हणजे वाटणे। माझ्या डोक्यात खूप वेदना होत आहेत। आय फील अ सेव्हरी पेन इन माय हेड। आय फील अ सेव्हरी पेन इन माय हेड। हेड म्हणजे डोकं, सेव्हरी पेन म्हणजे खूप वेदना। तो गर्विष्ठपणे बोलला। ही स्पोक हॉटली। ही स्पोक हॉटली। हॉटली म्हणजे गर्विष्ठपणे किंवा अहंकाराने किंवा घमंडीने। ती खरे बोलली। शी स्पोक द ट्रूथ। शी स्पोक द ट्रूथ। ट्रूथ म्हणजे खरे किंवा सत्य। मी त्याचं नाव विसरलो किंवा मी त्याचं नाव विसरले। आय फॉरगॉट हिज नेम। आय फॉरगॉट हिज नेम। फॉरगॉट म्हणजे विसरलो किंवा विसरले। त्याने त्या बाजूला त्याचे घर बांधले। ही बिल्ट हिज हाऊस योंडर। ही बिल्ट हिज हाऊस योंडर। योंडर म्हणजे पलीकडे। मी दूध पित नाही। आय डोंट ड्रिंक मिल्क किंवा आय डू नॉट ड्रिंक मिल्क। आय डू नॉट ड्रिंक मिल्क। ड्रिंक म्हणजे पिणे, मिल्क म्हणजे दूध। दुरुस्त होण्यास कधीच उशीर होत नाही। इट इज नेव्हर टू लेट
टू मेन. इट इज नेव्हर टू लेट टू मेन. मेन म्हणजे सुधारणे. मी तिला कधीच हो म्हटलं नाही. आय नेवर सेड येस टू हर. आय नेवर सेड येस टू हर. मी उद्या माझ्या आजी आजोबांना भेटण्यासाठी गावी जात आहे. आय एम गोइंग टू विलेज टुमारो टू मीट माय ग्रँडपॅरेंट्स. आय एम गोइंग टू विलेज टुमारो टू मीट माय ग्रँडपॅरेंट्स. ग्रँडपॅरेंट्स म्हणजे आजी आजोबा. मीट म्हणजे भेटणे. विलेज म्हणजे गाव. मी दुपारी 2 वाजता जेवण केले. आय हॅड लंच ॲट 2 PM. आय हॅड लंच ॲट 2 PM. हॅड लंच म्हणजे दुपारचे जेवण घेतले. निकिताने झाडावरून टोपलीभर फुले तोडली. निकिता plucked a basket full of flowers from the tree. निकिता plucked a basket full of flowers from the tree. Pluck म्हणजे तोडली. बास्केट फुल ऑफ फ्लावर्स म्हणजे टोपलीभर फुले. त्याने ह्या वर्षी त्याच्या शेतात गहू पेरला. He sowed wheat in his field this year. He sowed wheat in his field this year. This year म्हणजे ह्या वर्षी. field म्हणजे शेत. wheat म्हणजे गहू. sowed म्हणजे पेरला. He sowed wheat in his field this year म्हणजे त्याने त्याच्या शेतात ह्या वर्षी गहू पेरला. आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात गावाला जातो. We go to village every year in the summer season. We go to village every year in the summer season. Summer season म्हणजे उन्हाळा. किती सुंदर दृश्य आहे हे. What a beautiful scene this is. What a beautiful scene this is. Scene म्हणजे दृश्य. Beautiful म्हणजे सुंदर. मी माझी सायकल विकली. I sold my bicycle. I sold my bicycle. sold म्हणजे विकली. आम्ही जवळजवळ 2 तास स्टेशनवर बसलो. We sat at the station for almost 2 hours. We sat at the station for almost 2 hours. sat at the station म्हणजे स्टेशनवर बसलो. रोज 1 तास इंग्रजी बोलण्याचा सराव कर. Practice speaking English for 1 hour every day. Practice speaking English for 1 hour every day. Practice speaking English म्हणजे इंग्लिश बोलण्याचा सराव करणे. तो रात्री झोपलेला नाही आहे. He has not slept at night. He has not slept at night. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत नवीन व्हिडिओ घेऊन.